घर माझं घरपट्टी आले दुसरं काय एका बॉर्डरवरनी थोडीशी ह्यांची भांडण पडलेलं मग ह्यानी एवढं कसं काय केलं सांगायचं होतं ना इकडे बांधावं नको असं मी सांगितलं दादा तुला अजून जागा सोडू ती मी सोडली दुसरी सोडली अजून सोडू ते काय बोलले नाही काहीच नाही बोलले मग तुम्ही सांगते तुम्हाला मी नंतर काय आहे ते दाखवते मग आता हे दाखवेल असं मला माहिती नाही दादा हे दाखवेल असं मला माहिती नाही ना पोलीस बोलतात की ते सरकारी जगह आहे त्यासाठी कारवाई चालू आहे मी सरकारी कुठे ही सरकारी जागा नमस्कार, मैं रवि पंडित और इस वक्त मैं खड़ा हूँ अरनाला गांव में और ये बच्चा पाड़ा जगह है बड़ा पीछे दिखाइए ये पूरा ग्राउंड है और ये ग्राउंड प्ले ग्राउंड के लिए दिया गया था खेल का मैदान था लेकिन कुछ लोगों ने यहाँ पे अवैध रूप से कब्जा किया एक बार वहाँ दिखाइए अब पतरे का बना के पूरा कब्जा किया और यहाँ पे रहना शुरू कर दिए। गांव वालों का कहना है कि ये वो लोग हैं जिनकी ऑलरेडी प्रॉपर्टी है इनकी और प्रॉपर्टी है 2-3 महले का इनका बंगला है फिर भी खाली जगह कब्जा करने के लिए यहाँ पे पतरे का सेट बना के रहना शुरू किए जिनके बाद इन पे कार्रवाई की मांग की गई लेकिन इन लोगों ने गांव के और भी लोगों के खिलाफ कंप्लेन किया जिनकी जगह खुद की थी मालकी जगह थी उस पर भी कार्रवाई की गई। पुलिस बंदोबस्त के साथ में गांव वालों को रोका गया और घर को तोड़ा गया जो घर अभी कुछ दिनों पहले ही बना था घर की घरपट्टी भी आ चुकी थी। इनका कहना है भी कि कार्रवाई के पहले इन्हें कोई नोटिस नहीं दिया गया कोई सूचना नहीं दिया गया सीधा के कार्रवाई करना शुरू कर दिया और जो पुलिस वाले थे इनके साथ में अभद्र व्यवहार कर रहे थे। नमस्कार मैडम, क्या मामला पूरा है, क्या हुआ? सुनो मराठी में बोलो, आज चलेगा ना? मराठी बोला हिंदी बोला ये हमारे इधर एक गांव है मराठी बोला मोहन पूर्ण नाव काय त्यांचं छाया मोहन मात्रे उनका उधर त्यांचा तिथे घर आहे त्या घरासाठी मी तुम्हाला तेव्हा मगाशी सांगितलेल्याप्रमाणे त्यांचं झालेलं आहे पण हे आमचं इथे ग्राउंड आहे इथे बऱ्याच वर्षापासून लोक खेळतायत त्या ग्राउंड वरती खेळून आंतरराष्ट्रीय मध्ये सुद्धा आमच्या इथली खेळाडू गेलेले आहेत बाहेर आणि ह्या लोकांनी इथे ह्या जागेवरती पूर्वी 2 घरं बांधली 2 घरं बांधून त्याचे आम्ही सांगितल्यानंतर एक तोडलं त्याच्यातलं अजून एक राहिलं पण पोलिसांची कारवाई आम्ही कोर्टाला सांगितलं कोर्टाकडून नोटिशी वगैरे आल्या तरी यांनी काही मोडलं नाही त्यानंतर यांनी पुन्हा केसेस चालू असताना सुद्धा कारवाई चालू असताना सुद्धा यांनी दुसरी 4 घरं इथे उभारलेली आहेत अशी एकूण टोटल 6 घरं असे आरोपी जे पूर्वी तिथे आले होते ते अरेतरेचे भाषा वापरत नायब तहसीलदार वगैरे इकडे येऊन गेलेले त्यावेळेला नायब तहसीलदारनी आमच्या पंच कमिटींना इथे बोलवलेलं पंच कमिटीना बोलवलं त्यावेळी 4 पंच कमिटीतील 4 मेंबर्स इकडे होते त्यानंतर हे सांगत असताना नायब तहसीलदार वगैरे ह्या लोकांनी लगेच येऊन आता तुम्हाला आम्ही इथे गाडतो आता तुम्हाला इथे आम्ही गाडतो असं करून आमच्या पंच कमिटीला दगडफेक केली मारहाण केली आणि त्यांच्या पूर्ण लेडीज इकडे सगळे कमीत कमी 40 एक लोक त्यांचे तयार होते आणि आमची फक्त 4 माणसं असताना ह्या लोकांनी लहान मुलांना सुद्धा बघितलेलं नाहीये लहान मुलांना सुद्धा ह्यांनी मारहाण केलेली आहे या लोकांना इतकं मारलं की डोकी पण फोडली गुप्तपणे असं म्हणजे मारहाण भरपूर केलेली आहे आणि मारहाण करत असताना त्यांची लोक भूमाफियांची लोक आहेत ती यांची 40 लोक ती 40 लोकांची मी नावं कसं सांगू मुख्य कोण आहे जनार्दन मेहेर मोरेश्वर मेहेर अशोक मेहेर अजून ह्यांच्या लेडीज आहेत गौतम मेहेर राकेश मेहेर महेश मेहेर पराग मेहेर ही अशी सगळी अनुरुद्ध मेहेर आणि आजही मला वाटतं की ह्या लोकांनी खोट्या अर्ज दिलेले आहेत आणि त्याच्यावरून ती कारवाई केली ते एकही नोटीस त्या लोकांना आलेली नसताना त्यांच्यावर केले आणि आमच्या इथे 8 नोटीसी निघालेल्या असताना 8 नोटीस निघालेल्या असताना सुद्धा कारवाई झालेली नाहीये फक्त येऊन पाणी करून जात होते आणि आम्हाला फक्त भूलथाप देत होते की आम्ही मोडतोय करतोय याच्यानंतर आम्ही सगळ्या लेडीज जेंट्स अशा आमच्या महिला निघून आम्ही आंदोलन पण केलेली आहेत मोर्चेही नेलेले आहेत त्यानंतर ही आज कारवाई होते
आणि ती हे आज ही कारवाई होत असताना ते बघा रोखलेले आहेत. आमची लोक इकडे उभे असताना त्यांची लोक तिकडे आहेत आणि फक्त ना फक्त त्यांनी फक्त पत्रे काढलेले आहेत. अजून काही कारवाई झालेली नाहीये. म्हणजे हे आम्हाला गावातल्या लोकांना आमच्या पंच कमिटीला असेच झुलवत ठेवणार आहेत का? आम्हाला काही नाहीये. आम्हाला गावाचं मैदान पाहिजे. या मैदानावरती आमच्या पिढ्या घडणार आहे. फ्युचर आहे ही जागा आमच्या लहान मुलांची. बोला जे कारवाई झाली होती बच्चापाड्यामध्ये त्यांचे आधी काही नोटीस आली होती का? एकही नोटीस आलेली नाहीये त्यांना. एकही नोटीस आलेली नाहीये त्या लोकांना. आणि न नोटीस येताना या लोकांनी असं केलेलं आहे. जागा आमची, घर माझं, घरपट्टी आले दुसरं काय पाहिजे. एका बॉर्डरवरनी थोडीशी ह्यांची भांडण पडलेलं. मग ह्यानी एवढं कसं काय केलं सांगायचं होतं ना इकडे बांधा नको असं. मी सांगितलं दादा तुला अजून जागा सोडू, ती मी सोडली, दुसरी सोडली, अजून सोडू, ते काय बोलले नाही, काहीच नाही बोलले. मग तुम्ही सांगते तुम्हाला मी नंतर काय आहे ते दाखवते. मग आता हे दाखवेल असं मला माहिती नाही दादा, हे दाखवेल असं मला माहिती नाही ना. पोलीस बोलतात की ते सरकारी जागा आहे त्यासाठी कारवाई चालू आहे. म्हणजे सरकारी कुठे आहे? ही सरकारी जागा बुलडोजर आला काय मातर चोदंडो हे बघितलं. आता हे काय ह्या लोकांनी ह्या एकाच भांडण पडलेलं बस. थोडं आपलं बॉर्डरवरून सगळ्यांचं पडते, घरोघर ब्लॉक मध्ये सगळ्यामध्ये पडते ना, सगळं पडते. पण एवढं माझा नवरा कोणाची बोलत नाही. माझी मागणी का मला घर परत पाहिजे, एवढंच मागणी आहे तिची. माझे घर पाहिजे मला. माझे पोरं सर्व्हिसला नाही मिळत, 15वी शिकून तसेच आहे, उपाशी राहतात. कष्टात करतात. आम्ही काहीच नाही केलं. कोणा 60 वर्ष झाली माझी नवऱ्याची भांडण ना कोणाची झालं, मुलाचं नाही झालं भांडण, आमचं नाही झालं. काय ना आम्ही घर बाजू आमचं गौरव पाहिजे. धंदा पाण्या तर बेकारी घरा बसल्यात, मजुरी करून घर बांधलंय. हिचं पाण्यामध्ये घर जाते, पाण्यामध्ये मुलाने वाट्यावर मासली विकायची, त्याच्याने घर बांधलंय. रिक्षा आई बाबाच्या पोटावर कमावून खाणार मुलाने काहीच नाही केलं. मुलाचं काहीच नाही मिळालं. भांडणाची भांडण ना काय ना आम्हाला काय ना. मग आमच्यावरच कशाला असं संकट आलंय? एवढं आम्ही दुसरं काय ना बोलत. आमच्यावर कशाला संकट आलं? दुसरं कोणाला बांधलंच नाही, कोणाचं झालंच नाही. गावाचं पहिलंच आहे. अपार कष्ट करून बांधलेलं घर आहे. आज ते तोडलेलं आहे त्यांनी. आज तुम्ही आतमध्ये गेले ना तुम्हाला दिसेल ते. आतमध्ये बघा, आता मोडतोड करून मोकळे झाले. हे पोलीस लोक आहेत ना, हे आम्हाला ऐकून नाही मिळत. हे ऐकतच नाही. त्यांच्या मनावर सगळं चाललंय. तुमच्या मनावर काय? पण आमची तरी बाजू ऐकायला पाहिजे की ना तुम्ही. बरोबर आहे, आमची बाजू ऐकायला पाहिजे ना. अख्खं घर आतमधून तोडलंय, मला बाहेरून दिसणार नाही. आतमधून अख्खं तोडलंय. अनधिकृत बांधकाम नाही मिळे. थांब बांधकाम आहे बघ, व्यवस्थित हे झालेलं आहे. त्याची घरपट्टी पण आलेली आहे. पण त्याचा विचार करायला पाहिजे की नाही पोलिसांनी. हे तुम्हाला आता अडवलं ना त्यांनी, अडवतात का? ते आम्हाला बघू दे काय झालंय, ते अडवू दे ना. बघायला पाहिजे की ना तुम्ही नक्की काय झालंय. मला हे सांगायचंय की जी हा आदेश आलेला आहे हा कोणामार्फत आलाय आणि कोणी केलाय, आणि ही त्वरित कारवाई जी चाललेली आहे ती कशी काय चालेल ह्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ही कारवाई जी चालली, ही कारवाई आज आम्हाला सुद्धा मी गावामध्ये असून ही घर बांधायला लावले माहिती नाही, आणि अगदी एका क्षणातच त्या घराचं ओपनिंग व्हायच्या अगोदर त्या घराची कारवाई हे झाले. आणि 5 वर्ष आमच्या गावातली लोक ज्यासाठी हे करतात तिथे पोलीस नाहीत, कोणीच नाहीत, काय नाही, कारवाई होत नाही, आणि लगेचच कारवाई होते. ह्याचं कारण काय? पोलीस बोलतात की हे सरकारी जगह आहे त्यासाठी कारवाई चालू आहे. एक मिनिट, कुठल्या पोलिसांची? ही सरकारी जागा आहे असं म्हणतात पोलीस. मग आमचं जे ग्राउंड आहे ते कोणतं आहे? ते सातबाऱ्याच आहे का? घर बांधलं सांग ना. ते सातबाऱ्याचं तुम्ही बोलताय ना, ते सातबाऱ्याचं आहे.
सातबाऱ्याचा आहे, त्याच्यावर सुद्धा या भूमाफी आणि त्याच्यावरती कब्जा करून आज 1 ते 2 झोपड्या होत्या, त्याच्यावरती त्यांनी आज पोलीस कारवाई होत असताना पोलिसांकडे कोर्टामध्ये आमच्या नोटीस गेलेल्या आहेत, तहसीलदारांकडे नोटीस गेलेल्या आहेत, त्याच्यावरती आज 8 नोटीस निघाल्या झोपड्या पाडण्यासाठी. त्या न पाडता उलट त्यांनी अजून त्याच्यामध्ये दोन्ही झोपड्या न पाडता त्यांनी पोलिसांचं संरक्षण घेऊन त्यांनी आज 6 झोपडपट्ट्या बांधलेल्या आहेत आणि त्या पाडल्या नाहीयेत. आणि वर तेच लोक आमच्या गावातील ज्यांनी घरं बांधलेले आहेत त्यांच्यावरती हे लोक हे करतायत. तर कितपत योग्य आहे? आधी पहिला तुम्ही ते आम्हाला मैदान खाली करून द्या. ते आमच्या पोराबाळांचं खेळायचं एकमेव साधन मैदान आहे. आज तिकडे पिढ्यानपिढ्या मैदान होतं आणि त्या मैदानावरती मुलं खेळत होती आणि तिकडे ते खेळाडू घडले आणि आज ते बाहेर पडलेले आहेत आणि काही खेळाडू उच्च लेवलला पर्यंत गेलेले आहेत. आणि असं असताना सुद्धा यांनी झोपड्या बांधून आम्हा लोकांना, या लोकांनी नायब तहसीलदार कडून येऊन, नायब तहसीलदार आलेले असताना सुद्धा ह्या लोकांनी आमच्या लोकांना पंच कमिटीला मारहाण केलेली आहे. छोटी मुलं सुद्धा बघितलेली नाही, त्यांच्या बायका कपडे फाडून आमच्या पंच कमिटीच्या अंगावर पडले आणि आम्हालाच सांगतात की आमच्यावर बलात्कार केले. असली ही हलकट जमत आहे यांची. ते सोडून इकडे का आलात तुम्ही? आणि हे काय, हे यांच्या घरपट्ट्या आहेत, ह्याला एकही नोटीस आलेली नाहीये, ह्या घरासाठी एकही नोटीस आलेली नसताना तुम्ही याच्यावर कारवाई करू शकतात. म्हणजे हे सरकार कितपत योग्य आहे? नोटीस नाही आलेली. मी त्यांना स्वतः विचारलं तुम्हाला नोटीस आलेली आहे का, तर म्हणे आम्हाला अजूनपर्यंत नोटीस आलेली नाहीये. मग नोटीस न येताना सुद्धा तुम्ही याच्यावर कारवाई करू शकता. आणि आज 3 ते 4 वर्ष झाले, 6 असू दे 7 असू दे, पण आज 8-8, 9-9 नोटीस आलेल्या आहेत घरं तोडण्याची, तरी या लोकांनी तोडलेली नाहीये. त्याच्यावरती 2 नोटीस असताना एक झोपडी तोडली आणि पुन्हा त्याच्यावरती 6 झोपड्या उभ्या केल्यात. आणि ह्यांची वातानुकूलित घरं आहेत, ह्यांच्या 18 घरपट्ट्या आहेत, ह्यांच्या मुलाबाळां. ये जो बात हो रही है ना, ये कम से कम 150-200 साल से ये हमारे गांव का मांगेला समाज का ये जो नेट आता है, जाली आता है मच्छी पकड़ने का, वो सुखाने के लिए और वो उसको कलर देते थे पहले, वो कलर के लिए और खेलने का क्रिकेट मैदान और कबड्डी का, खो खो का ये मैदान था, हॉकी भी यहाँ खेलते थे. ये जो परिवार है, ये परिवार ने जबरदस्ती इधर कब्जा किया है. गांव में इनके वातानुकूलित बंगले हैं, 18 से 20 इनके घरपट्टी है, अच्छे अच्छे मकान है और इन्होंने अपने दामाद वगैरह लोगों को भी बुला के उनको भी घर दिया है. इनके खुद के चाली भी है और फिर भी ये इतने बड़े मैदान पे इन्होंने कब्जा किया है. आधा मैदान लगभग खा गया है इन्होंने. ये मूल नवापुर का, यहाँ से 3-4 किलोमीटर दूरी पे गांव है नवापुर. ये गांव में इनके 7-12 की जमीन है, 7-12 की जमीन है. जैसे कि जबकि मांगेला समाज, ये गांव में ये परिवार छोड़ के किसी का 7-12 का जमीन नहीं है. इतना होते हुए भी ये जमीन पे इन्होंने अवैध रूप से कब्जा किया है. इसके खिलाफ दरिया किनारे पे, बीच पे कम से कम 200-300 घर बनेंगे, झुग्गियां बनेंगी. इतने जगह पे इन्होंने कब्जा किया है. कुछ जगह इन्होंने वो कब्जा में से कुछ जमीन आदिवासी लोगों को बेच दिया है, जिनकी प्रूफ भी हमारे पास है. तो ये इनका धंधा बन गया. ये भूमा भी है, ये जगह लेके कब्जा करके, परिवार बड़ा है इनका, ये करके सब एकजुट झुंड में आके हमला करते. जबकि हमारे साथ में पूरा गांव होते भी गांव में किसी को ये जमीन नहीं चाहिए, वैयक्तिक किसी को ये जमीन नहीं चाहिए. ये मैदान के लिए चाहिए, भविष्य में बच्चे लोगों को खेलने को ये मैदान चाहिए. इसके लिए बच्चापाड़ा जो कार्रवाई हुआ अभी, वहाँ पे पुलिस ने वहाँ के लोगों पे दबाव बनाया, प्रशासनिक लोगों ने दबाव बनाया, ऐसा आरोप है. क्या ये सही है? बिल्कुल दबाव बनाया है, क्योंकि वो ये जो जगह है, ये जगह हमारी जो दरिया सारंग सहकारी संस्था है उनका, वो ये जगह के 7-12 पे नाम है और कोली लोगों के घर के लिए ये जगह आरक्षित है. ये स्पष्ट उल्लेख वो 7-12 में है. ये होते हुए भी बिना कुछ नोटिस से जो बिल्कुल नया मकान बनवाया था, वो मकान इन लोगों के अनिरुद्ध मेहर ने कंप्लेंट किया है. 4 तारीख को इनका अर्ज है, ये नया मकान बन रहा है और इसके खिलाफ कार्रवाई होगी. ये बहुत ही गलत और अन्यायकारक कार्रवाई है. तो ये जो लड़का है, ये खुद ये अतिक्रमण में हमेशा अग्रेसिव रहते हैं और इधर उनका ही ये
झोपड़पट्टी बन गई है सब। और आज ये गांव वाला का झोपड़ी उन्होंने तोड़वा दी है, ये बहुत उनके ऊपर अन्याय हो गया। हे लोक अशी दमबाजी करतात की या गावातील जेवढे पोलीस आहेत ना, पोलीस लोक आहेत ना, पोलीस म्हणजे कामाला आहेत, आमच्या इकडचे सर्व्हिसला पोलीस आहेत, त्यांना दमदाटी देत आहेत की तुमच्या नोकऱ्या आम्ही घालवू। आणि स्वतः हे यांच्या घरातले 4-5 लोक पोलीस आहेत, राकेश मेहर, महेश मेहर असे यांच्या घरातले पोलीस आहेत, गौतम मेहर, हे सगळे पोलीस आहेत। आणि तुम्ही पोलीस असताना तुम्ही गैरकानूनीने चालतायत आणि आमच्या मुलांवरती काय सांगतात की तुमच्या नोकऱ्या घालवू, हे कितपत योग्य आहे? जवळजवळ 5-6 वर्ष झाले यासाठी आम्ही लढत आहेत, या जमिनीसाठी। कारण त्यांचं खेळण्याचं ग्राउंड होतं, त्यांचं खो खो खेळत होते, कबड्डी खेळत होते, क्रिकेट खेळत होते। आणि अशा वेळी आम्ही 6 वर्ष झाले आम्ही झून देतात, 6 वर्ष झाले आम्ही कोर्टात लढतात, 6 वर्ष झाली फक्त या ऑर्डरी काढतात आणि 5-6 ऑर्डर निघाले त्यांच्या, 5-6 वर्ष ऑर्डर काढतात, पण प्रत्यक्षात कारवाई होत नाही। आमच्याकडे 2 ठराव आहेत। कोणते ठराव? ग्रामसभेचे आमच्याकडे 2 ठराव आहेत आणि त्यानंतर यांनी एक झोपडे बांधलेलं, नंतर त्यांनी दुसरे बांधलं, नंतर सरकारला त्यांनी लिहून दिलं की एक मी काढलंय आणि दुसरं मी स्वखर्चाने ते जे दुसरं झोपडं आहे ते पण मी काढेन असं बोललो। त्यानंतर मोठा भांडण आहे, त्याच्यानंतर आणखी 4 झोपड्या बांधल्या आणि 4 6 झाल्या आणि पोलीस प्रोटेक्शन घेऊन, त्यावेळेला पोलीस प्रोटेक्शन त्यांच्या बाजूने होतं, तर त्यावेळेला आमच्या गावातील लोकांवर पोलीस कारवाई झाली, त्याच्यामध्ये जवळजवळ 22 जणांवर गुन्हे दाखल झाले होते आणि ते केस अजून सुद्धा चालू आहेत। एवढं सांगायचं मला की ही आमची पूर्वापारित कोळी परंपरेची जागा ही राखीव ठेवलेली आहे। इथे पूर्वी लोक जाली सुकवायचे, मच्छी सुकवायचे आणि ते क्रिकेट खेळायचे आणि सगळं काही क्रिकेट ही जागा ऍक्च्युली मैदानासाठीच आहे। पण ह्या लोकांनी ज्यावेळी यांच्याच घरातला पोलीस पाटील जेव्हा होता त्याने लिहून दिलेलं आहे। तुमची मागणी काय आता? तुमची मागणी काय आता आमची मागणी एकच आहे की खेळण्यासाठी हे मैदान मोकळं व्हावं, यासाठी आमच्या पूर्ण गावाचा लढा आहे। त्या पूर्ण गावाच्या लढ्यामध्ये की हे जे अतिक्रमण झालंय, अतिक्रमणाच्या झोपड्या बांधलेल्या आहेत, त्या सगळ्या आम्हाला रिकामी करून कारवाई होणं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। आणि कारवाई का किती 6 वर्ष 7 वर्ष कारवाईसाठी लागले, 7-8 नोटिसा आल्या ह्याच्या खाली करण्याच्या, तरी पण हे खाली करत नाहीत। मग कुठेतरी ही दादागिरीची भाषा होती, आम्हाला समजते। अतिशय दादागिरी आणि गुंडागर्दी या परिवाराची आहे, प्रचंड गुंडागर्दी, ऍक्च्युअल दहशत, भूमाफियाची दहशत असते तशी या परिवाराची दहशत आहे आणि दहशत प्रशासनाने कुठेतरी मोडणं गरजेचं आहे आणि हे मैदान आम्हाला साफ करून मिळालं पाहिजे। आणि ऍक्च्युअली ह्यामध्ये ना प्रशासन याला पाठीशी घालतोय असं मला वाटतं, कारण तहसीलदार म्हणतो मी आज काढतो उद्या काढतोय, पण मला वाटतं की तहसीलदार दबाव करणं माहिती नाही का तहसीलदारने काय केलंय का कोणाकडून पैसा वगैरे काय घेतला मला माहिती नाही, पण त्याच्या दबावाखाली हे काम होत नाही। आम्ही तिथे गेल्यावर म्हणतो प्रशासनाला शिव्या मारतो तो, मी त्याला मी सांगितलं की ऑर्डर आहे, या ऑर्डरला तुम्ही काढून टाका, ते मोठून टाका ते, पण फक्त तो आम्हाला बोलता फसवून तहसीलदार एक तर त्यांच्या बाजूला येतो आणि त्यांची बाजू घेऊन ह्याच्यामुळे एकदा आमचं भांडण पण झालं होतं इथे। याने फक्त आम्हाला 4 जणांना बोलवलं गावकरी म्हणून, आम्ही आल्यानंतर या लोकांनी पूर्ण मुली म्हणजे सासूबाईंच्या मुली पण होत्या, त्यांची मुलं पण होत्या आणि सर्व त्यांचे कुटुंबीय होतं आणि या सर्वांनी त्यावेळी आमच्या 22 लोकांवर हल्ला केला होता या लोकांनी। मग कुटुंब मोठा आहे आणि दादागिरी जास्त करतो। तहसीलदाराने कारवाई का थांबले? 7 नोटिसा दिले सुद्धा तरी त्यांनी कारवाई करत का नाही? का त्यांना पाठीशी घालतात लोक? आमचे पूर्ण वसईला आम्ही आंदोलन सुद्धा केलं होतं तरी तहसीलदाराने आमचं काहीच नाही म्हणणं ऐकून घेतलं। आम्ही 7 जण गेले तर तुमची मागणी काय? आमची मागणी आहे का हे सगळं तोडायलाच पाहिजे, आजच्या आज सगळं तोडायलाच पाहिजे। आम्हाला ग्राउंड आम्हाला कारवाई झाली पाहिजे, हो आम्हाला कारवाई आजची आज झाली पाहिजे। ह्यांनी पोलिसांनी ह्यांना पाठीशी न घालता सगळं तोडून काढायला पाहिजे। आज हे लोकांनी चालू असताना आमची लोक तुम्ही बघतायत इथे सगळं आमचा माप जमलेला आहे गावाचा, पण ह्या लोकांनी भाडोत्री
आदिवासी आणून इकडे उभे केलेले आहेत आणि त्यामुळे आता हे कामामध्ये व्यत्यय येईल. इकडचे रहिवासी नाही ते, त्या बाजूचे आहेत, एसटी पाड्यातले आहेत ते, अर्नाळचे नाक्यावरचे आहेत आणि त्यांना भाडूत आणलं त्या लोकांनी. ये पूरा मुद्दा फिलहाल एक ग्राउंड को लेके है। आप यहाँ दिखाइए ग्राउंड में एक ग्राउंड है जो कि गांव वालों के लिए दिया गया था ताकि यहाँ पे मच्छी की जो जाली होती है उसको सुखाया जाए और यहाँ के भूमिपुत्र इस मैदान को इस्तेमाल कर सके और बच्चे यहाँ पे खेले। लेकिन यहाँ पे कुछ लोग अवैध रूप से कब्जा करना शुरू कर दिए और कब्जा किए हैं, पतरे का शेड बना के यहाँ रहने लगे हैं और इनके विवाद के बाद उन्होंने कंप्लेन किया, जिसके बाद गांव के कुछ लोगों के घर पे कार्रवाई हुई। फिलहाल ये मामला बढ़ते जा रहा है। तहसीलदार ने आदेश दिया है कार्रवाई करने के लिए, लेकिन कार्रवाई कब तक होगा देखना होगा। सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत की सरकारी जागेवरती ज्या काही झोपड्या असतील त्या निष्कासित करण्याचे आदेश आहेत। त्या अनुषंगाने आमची आजची कारवाई चालू आहे। या कारवाईमध्ये इथे 6 झोपड्या होत्या, आतमध्ये काही चाळी बांधल्या होत्या, चाळी निष्कासन करण्याचं काम आमचं चालू आहे। जे आता कारवाई झाली बच्चापाड्यामध्ये त्यांची मालकी जागा होती की सरकार शासकीय जागा आहे ती, शासकीय जागा सरकारी। कारवाईची आधी काही नोटीस आली होती का? त्यांना आपण आदेश दिले होते, पत्र दिले होते, नोटीस दिले होते। नोटीस दिल्या म्हणण्यापेक्षा त्यांना कळवलं होतं तसं। आता आज काय कारवाई बाकी आहे? आता इथे या ठिकाणी जे काम चालू आहे आपण बघता आहात, हे स्वतःहून आम्हाला सहकार्य करतायत, त्यामुळे यांचं काम आम्ही शांततेमध्ये इथं चालू आहे। मागं तिकडे होतं तिथं आम्हाला जेसीबी लावायला लागला, जेसीबीने आम्ही थोडं कारवाई त्याच्यावरती केलेली आहे।